तर हाय फ्रेंड, सुप्रभात. आजची सुंदर सकाळ अशी जास्वंदाच्या सुंदर फुलांनी झालेली आहे. ते बाहेरून मी झाडावरनं तोडून आणले होते. तेच मी गणपती बाप्पाचे आवडते फूल, तेच मी त्यांना अर्पण करत होते. बघा किती सुंदर वाटतं ह्या फुलामध्ये बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. त्यानंतर जे मी काल तुम्हाला सीताफळ दाखवले होते ना त्या झाडाचे, तर ते पिकले होते. तेच मी इथं बसून खात होते. खूप गोड आणि म्हणजे विदाऊट फवारणीचे होते. तर तुम्हाला मी सारखे साबुदाण्याचीच रेसिपी दाखवते, कारण तुम्हाला तेच माझ्या व्हिडिओमध्ये साबुदाण्याची खिचडीची व्हिडिओ दिसत आहे हल्ली. खूप सारे काय करणार, उपासच असतात, त्यामुळे बनवावं लागतं. दुसरं तर काही चालत नाही, त्यामुळे हेच बनवावं लागतं. पण मजा म्हणजे काय झालं सांगू का, मी खिचडी बनवायला घेतली पण बटाटेच नव्हते. तर मग काय म्हणलं तसंच करावं. मग तेजस आला, मग त्याला मी बटाटे आणायला पाठवले होते. तर तो आणुस्तोवर मग मी काय करणार होते, तर मी म्हणलं डोकं चालवलं. मग मी पहिलं म्हणलं साबुदाणे, मिरची आणि शेंगदाणे भाजून घेतले होते ना, तेच म्हणलं तेलात फ्राय करावं आणि मग साबुदाणा टाकून ते सगळं शिजवून घ्यावं म्हणलं. पण मी थोडंसं रात्रभर भिजवल्यावर साबुदाण्यामध्ये सकाळी थोडं उठलं ना, मग मी पाणी शिंपडते की कारण ते अजून थोडंसं फुगतं. ते मला खूप आवडतं, त्यामुळे मी सकाळी उठलं ना तर पाणी शिंपडते थोडं. पण मी जरा हाताने नाही शिंपडलं, ग्लासने ओतलं, मग त्यामुळे खूप पाणी झालं होतं. तर ते मी थोडं काढलं, पण थोडं होतंच, त्यामुळे थोडीशी चिकट झाली होती खिचडी. पण ठीक आहे, चालतं. ते कढई पालती पडायची भीती वाटत होती. मग त्यासाठी पक्कड धरलं. हे पक्कड पण मला इझी नाही, पकडताच येत नाही. तर मग मी केलं तसंच, पण थोडीशी चिकट झालेलीच होती. मग आता म्हणलं काय करावं, आता केली मग तशीच कशी तरी. थोडा वेळ कमी फ्लेममध्ये गॅस ठेवला आणि तसं त्याला फ्राय करून घेतलं खूप वेळा. थोडंसं वरनं तेल पण टाकलं, पण ते काही जमत नव्हतं. मी म्हणलं उगाच पाणी टाकलं यार. पण असो, आता काय करणार, होत असते चुकी. माझं तोंड वाकडं तिकडं होत होतं. म्हणलं आता खाल्ले ना घरचे, शिव्याच खातीन, त्यात बटाटा पण नाही, म्हणून म्हणलं कमी गॅसवर ठेवले मी शिजायला. मग ते ओके झालं थोड्या वेळाने. मग मी त्यात थोडंसं मीठ टाकून जरा 5 मिनटं शिजवलं. मग तेजस तेवढ्यात आला बटाटे घेऊन. मग मी कापून हे अशी फ्राय करून घेतली. उकडून नाही टाकत मी, असं मला आवडतं तळून मग मी टाकले होते साबुदाणा खिचडीत. बघा हे विदाऊट बटाट्याची, आणि मी तिकडं बटाटा फ्राय करून घेते. मग ते शिजलं ना, मग मी ह्याच्यात टाकलेली. बघू शकता अशी काय होती. त्यासोबत नायलेन साबुदाणा पण आणला होता, तो मला खूप आवडतो हा वाला. तर मग मी असं केलं होतं. दुपारी थोडा वेळ झोपले, खाल्ले आणि झोपून गेले. मग थोड्या वेळाने उठले. मग पेरूच्या झाडाला खूप सारे पेरू आले होते, तर तेजसला म्हणलं तेच पाड म्हणलं, नाही का,